नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, मागील 4 महिन्यामध्ये किंवा मी असं म्हणेन की 2025पासनं TV10ने त्यांच्या सगळ्या त्या आमच्या चॅनलमध्ये पूर्ण बदल केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल असा आहे की ज्या नागरिकांना समाजकार्य किंवा पुण्यामध्ये तरी कमीत कमी बदल घडवायचा आहे, त्यांचा सहभाग आम्ही घ्यायला सुरुवात केली. आणि विटकरनी जे 27 फेब्रुवारीला जे माझ्याबरोबर केलं, त्यानंतर तर याच्यामध्ये एका अर्थाने म्हणतात ना की जो होता है अच्छे के लिए होता है. तर विटकरनं माझ्याबरोबर समजा खूप वाईट गोष्ट केली, पण त्याचा सगळ्यात चांगला परिणाम असा झाला की ते इतकं व्हायरल गेलं. आणि त्यामुळं मी परत एकदा म्हणेन की विटकर फक्त एक नाव आहे, एक प्रवृत्ती आहे. आणि त्याने ज्यासाठी मला अडवण्याचा प्रयत्न केला होता किंवा किडनॅप केलं किंवा मला अगदी फरफडत नेलं, तर त्याच्या उलटच मागच्या 4 महिन्यामध्ये TV10 मी एकटा करत होतो अगोदर, तर आता इतकं वाढलेलं आहे. माझ्याबरोबर भरपूर लोक जोडलेले आहेत, पत्रकार जोडलेले आहेत, RTI अधिकारी जोडलेले आहेत, नागरिक तर इतक्या मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत. तर त्याचंच आता संघटन न करता, संघटनाला नाव न देता सगळ्यांना कसं संघटित करता येईल याच्यावर मी बऱ्याच दिवस काम करतो आहे. मागचे 6 दिवस तर माझी फारशी बाईटसुद्धा आली नाही. मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा जे काय बदल झाले ते थोडक्यात सांगतो आणि त्याच्यामध्ये आणखीन तुमचा सहभाग कसा वाढेल याबद्दल मी जास्त बोलणार आहे. तर हे आता मी असं केलेलं आहे की पुणे जे आहे, पुणे आणि पुणे एक जर आपण त्याला शरीर असं म्हटलं, एक व्यक्ती म्हटलं पुण्याला किंवा कुठल्याही शहराला, तर महानगरपालिका ही त्याचं हृदय आहे. आणि हृदय आहे, ब्रेन आहे. आणि तिथूनच सगळ्या शरीराला जे काय मदत किंवा जे काही चेंज होतं ते तिथूनच घडत असतं. म्हणून मी पुणे महानगरपालिकेवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस विभाग असू द्यात किंवा अगदी सहकार विभाग असू द्यात, वेगवेगळे विभागासुद्धा आपण हळूहळू जाणार आहोत. परत एकदा मी सांगतो की पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीनं आम्ही PMC नावाचा एक ग्रुप केलेला आहे. PMC म्हणजे प्लीज मेक इट क्लिअर. त्यामुळं असे समजू नका की महानगरपालिका नुसती, वेगवेगळे सुद्धा आम्ही सरकारी कार्यालयामध्ये जाणार आहे, जेणेकरून नागरिकांना, पुण्यातल्या नागरिकांना त्यांचं लाईफ सुखकर होईल, त्यांचे प्रॉब्लेम सुटतील. तर मित्रांनो, पुण्यामध्ये 15 वॉर्ड आहेत आणि 15 वॉर्डच्या वर 5 झोन आहेत. म्हणजे 5 झोनला, प्रत्येक झोनला, एका झोनला 3 वॉर्ड. तर त्यामुळे मी म्हणजे जे काही लोक मला जोडले आहेत, आम्ही अतिशय काळजी घेऊन सांभाळून, ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे, लॉंग डिस्टन्स काम करायचं आहे, अशा यांना आपण निवडलेलं आहे. आणि मग 5 झोनला 5 व्यक्ती अपॉइंटेड आपले आहेत. आणि त्याचबरोबर 15 वॉर्डाला सुद्धा 15 लोक. तुम्हाला मी महानगरपालिकेचं कार्यपद्धती सांगतो, जे खूप चांगली स्थापन झालेली आहे, पण ते ज्याला म्हणतात ना इम्प्लिमेंटेशन करत नाहीत, त्याचा वापर करत नाही. त्यामध्ये मी हे सांगतो की पहिल्यांदा 15 वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्डाला प्रत्येक महिन्याला मोहल्ला कमिटी व्हावी असं अपेक्षित आहे. पण तसं होत नाही, किंवा होतं तर तेवढ्यापुरतं काही लोक तिकडे येतात, ते आपापला अजेंडा पुढं हे करतात. नागरिकांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात गोंधळ आहे. नागरिक हा जोपर्यंत सुज्ञान सामान्य नागरिक असतो तोपर्यंत तो चांगलं काम करतो. त्यानंतर मग तो पॉलिटिकली इन्फ्लुएन्शन झाला वगैरे, किंवा त्याला आर्थिक त्यातनं फायदा व्हायला लागला, मग त्याची मतं बदलत जातात. तर हे आपण टाळणार आहे. त्यामुळे सुद्धा मी जे म्हटलं की माझे 15 आणि 5 हे जे नागरिक जोडले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये काही पत्रकारी आहेत आणि विशेष करून यूट्यूब चॅनल्स आहेत. तर आपले यूट्यूब चॅनल्स वाढलेले आहेत. आमचं आता म्हणजे माझ्या स्वतःचं TV10चे 2 चॅनल होते, TV10 लाईव्ह आणि TV10 अनकट. त्याबरोबर आता असे 7 झालेले आहेत. त्यातले मी अगदी महत्त्वाचे 2-3 सांगतो. एक म्हणजे रिअल लाईफ रिअल स्ट्रगल म्हणून जे दीपक यादव साहेब आहेत, ते आपल्याशी 2 वर्ष झाली जुळलेले आहेत आणि खूप चांगलं काम करतात. त्यांची पद्धती खूप छान आहे. त्यानंतर दुसरे आहे कैलास गायकवाड साहेब. हे पत्रकार आहेत. त्यांनी प्रिंट मीडियामध्ये काम केलेले, डिजिटल मीडियामध्ये काम केलेले, आणि आता त्यांचं स्वतःचं चॅनल झालेलं आहे टॉप न्यूज. तर याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला एक एक करून सांगत जाणार आहे.
मी सर्वात महत्त्वाचा बदल हा आणखीन केलेला आहे की प्रत्येक शनिवारी मी गो लाईव्ह टुगेदर याच्या अंतर्गत मी प्रत्येक वेळी सगळ्या समाजाला हे आमचे जे 15 आणि 5 असे जे जुळलेले आहेत आत्ता तरी, आणि अजून एक 50 तरी वेटिंग लिस्टवर आहेत आणि 5,000 जणं ते यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत नागरिक लोक. तर शनिवारी माझा गो लाईव्ह टुगेदर ज्याच्यामध्ये मी आणि आणखीन एक व्यक्ती स्क्रीन शेअर करणार आणि त्यांची मुलाखतीसारखं, म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा लोकांची ओळख होईल आणि लोकांना त्यांची ओळख होईल असं करणार आहे. आणि रविवारी मी माझं सगळा आठवड्याचा अनुभव मी तुम्हाला शेअर करायला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर मधल्या वेळामध्ये आम्ही कुठे जातो आहे, काय जातो आहे हेही तुम्हाला सांगत जाणार आहे. त्यामुळं तुम्ही आता TV10च्या खाली जो नंबर येतो त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करत जावा, व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करत जावा आणि पुढचे ते 15 आणि 5 म्हणजे झोनचे हेड आणि वॉर्डाचे म्हणजे मोहल्ला कमिटीमध्ये जे जाणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जो सहभागी होऊ शकता. आपल्याला आणखीन म्हणजे खूप लोकांची गरज आहे आणि आपण प्रत्येकजण त्यांचीसुद्धा क्षमता बघणार आहे आणि आम्हीही ते टेस्ट करणार जेणेकरून आपल्याला चांगली काम करणारी लोक जोडायची आहेत. तर मित्रांनो, त्यातलंच पहिलं आम्ही सोमवारी आम्ही आमच्या मागील सगळ्या विषयाच्या मागं लागणार आहे. मित्रांनो, ज्यावेळी विटकरांनी जे काही केलं त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश आणि महानगरपालिकेचा उद्देश हाच होता की तिथे कुणालाही व्हिडिओ शूटिंग करता येऊ नये. व्हिडिओ शूटिंग करणं हा नागरिकांचा अधिकार असूनसुद्धा महानगरपालिका त्यातलं काही लेखी देत नाही आहे. पण तरीही मागच्या 4 महिन्यामध्ये मी जवळजवळ रोज वेगवेगळ्या वॉर्डाचं वेगवेगळ्या विभागाचं चित्रीकरण करत आलेले बॉडी कॅमेरा लावून आम्ही करत आलेलो आहे आणि आता आम्ही ते लोकांनासुद्धा शिकवायला सुरुवात करणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला कॅमेरा घ्यायचा, कसा घ्यायचा, तो कसा वापरायचा याचंही प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे. आम्ही जे आता 15 आणि 5 ही जी लोक आम्ही घेतलेले आहेत त्यांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. त्यातलंच पहिलं ट्रेनिंग हे जे असेल ते सोमवारी आम्ही करणार आहोत. आम्ही सोमवारी आयुक्तांना भेटणार आहोत. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये जे बदल होतात त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगत जाणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही चॅनल आमचे बघत जावा, TV10 लाईव्ह आणि TV10 अनकट. आता जो व्हिडिओ मोठा होतो तो तसाच्या तसा अगदी माझ्या चुकांसहित किंवा अगदी अधिकारी एखादी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल तर त्यांच्या चुकांसहित आम्ही ते अनकटमध्ये टाकतो आणि त्याची बातमी, त्याचा जे काय समरी किंवा त्याचा जे काय पॉईंट्स असतात ते आम्ही मेन चॅनलमध्ये TV10 लाईव्हमध्ये आम्ही घेत असतो. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा चॅनल आम्हाला जे जुळलेले आहेत एक मी तुम्हाला त्यांची व्यक्तिगत ओळख करून देणार आहे. मी तुम्हाला आत्ता सांगतो की पुढच्या शनिवारी जे असेल ते रिअल लाईफ रिअल स्ट्रगल हे जे दीपक यादव साहेब आहेत त्यांच्या चॅनलवर आपण बोलणार आहोत. त्यांचं चॅनलही त्यांनी छान सुरू केलेलं आहे आणि जे काही नागरिकांच्या समस्या आहेत ते त्यांच्या चॅनल थ्रू ते मांडत आहेत. तर सोमवारी आम्ही सर्वजण आम्ही जे झोनचे मी जे 5 म्हणलं आहे तर त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन मी महानगरपालिकेत जाणार आहे आणि डायरेक्टली आयुक्तांना मी भेटणार आहे. आयुक्तासमोर ह्या कल्पना मांडणार आहे. मित्रांनो, त्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच एक सांगतो ज्याच्यावर विस्तृतमध्ये मी पुढेही बोलणार आहे की महानगरपालिकेमध्ये जे काय अधिकारी आहेत ते चांगले वाईट आम्ही याच्यावर जास्त भर देणार नाही, पण त्यांनी सिस्टमॅटिक काम करावं, नागरिकांचं काम करावं आणि त्यांनी सगळ्या नियमांचं पालन करावं हा आमचा एक उद्देश आणि दृष्टिकोन आहे. त्यानिमित्तानं आम्ही 3 गोष्टी फार ठळकपणे आमचे सगळे जे काही 5 आणि 15 लोक आहेत ते वॉर्डामध्ये जाऊन किंवा मेन जे विभागामध्ये जाऊन हे 3 प्रश्न त्यांच्यासमोर त्यांना त्याचं उत्तर विचारणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे ओळखपत्र, आय डी कार्ड हे प्रत्येकाने घातलंच पाहिजे. त्यांना म्हणजे ह्या लोकांना जर शिस्त आली तर ॲटोमॅटिकली त्यांची कामं होणार आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स म्हणजे त्यांची हजेरी. मित्रांनो, तुम्हाला मी एक धक्कादायक माझा अनुभव सांगतो की साधारणतः जे काही कामावर लोक येत आहेत महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये फक्त 50% हजेरी त्यांची होत आहे. म्हणजे जो आपला समजा पगार जातो आहे त्याचा म्हणजे निम्मा पगार हा फुकट आपला जात आहे. तर ती हजेरीसुद्धा वाढवण्यासाठी बायोमेट्रिक अटेंडन्स जो महानगरपालिका जवळजवळ वापरत नाही आणि जे शासनानं कंपल्सरी केलेलं आहे तर त्याच्यावर सुद्धा मी काही खुलासे करणार आहे.
आणि तिसरी गोष्ट जी आहे ते अधिकारी बऱ्याच वेळा भेटत नाहीत. तिथं कामावर एखादा कर्मचारी असेल तोही तिथं भेटत नाही. तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर त्यांच्या जेवायच्या आणि चहाच्या वेळा आपण फिक्स ठेवणार आहे आणि ते पाळतात का ते सुद्धा बघणार आहे आपण. आणि त्याचबरोबर मुवमेंट रजिस्टर, ज्याला गमनागमन असं मराठीमध्ये म्हटलं जातं. तर हे मुवमेंट रजिस्टर म्हणजे कुठलाही अधिकारी कुठं जरी जात असेल तर त्याचा त्यांनी रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. हे रेकॉर्डसुद्धा अगदी बिलकुल पाळलं जात नाही महानगरपालिकेमध्ये. मी जे पाहिलेत रजिस्टर, ते रजिस्टर सगळे असतात तिथं पण सगळे कोवरी असतात, हे पाळलं जात नाही. हा असं धक्कादायक माझ्या व्हिडिओ शूटिंगमध्ये मागच्या 4 महिन्यामध्ये आलेलं आहे. ते काय मी टाकत आलेलंच आहे. आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे ह्याला जरा सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही नवीन जे आयुक्त आलेत नवल किशोर राम यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.